ठरलं तर मग या मालिकेच्या 6 ते 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रिया घरातल्यांसोबत चांगलं वागत नसते. त्यामुळे सायली प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया तिला म्हणत असते, "तुझ्यामुळेच सगळं होते. तुझ्यामुळेच मी माझ्या आईला त्रास देते." सायली प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. तिला खरंच वाटत असते, माझ्यामुळे प्रिया प्रतिमात्यांना त्रास देते. त्यामुळे सायली प्रियाला म्हणत असते, "तू जर का प्रतिमात्यांशी चांगलं वागणार असशील तर मी या घरातून कायमची निघून जाते. मी या घरात परत कधीच येणार नाही." सायलीने घरातून कायमचे निघून जावे यासाठी प्रिया सायलीसोबत खोटं बोललेली असते. प्रिया प्रतिमातेशी परत आहे तशीच वागायला चालू करते. प्रियाचे वागणे काही बदललेले नसते. तिथे प्रतिमात्याला सासूरवास करणार असते. तेवढ्यात तिथे रविराज येतो. रविराज तिथे सायलीला घेऊन आणि नाचतो. रविराज सायलीला हाताला धरून घरामध्ये घेऊन येतो. सायली त्या घरामध्ये पुन्हा आलेली असते. रविराज सायलीला म्हणत असतो, "तू ह्या घरामध्ये जे आता पाऊल टाकले आहेस ते माझी मुलगी म्हणून, आणि आता हेच तुझे माहेर आहे, आणि हे ज्याला कोणाला मान्य नसेल त्यांनी हे घर सोडून निघून जावं." सायलीला तिथे पाहून प्रियाला खूप राग आलेला असतो. सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तिला तिचे हक्काचे माहेर मिळालेले असते. सायलीला त्या घरामध्ये तिच्या लहानपणीच्या आठवणी आठवत असतात. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.